गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर कसे आहेत सगळी मजेत ना? तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता आहे आम्ही कॅन्टीनमध्ये. तर इथं बघा असे बटाटे आहेत. तर वडापावची तयारी चालू आहे. तर मी अशी बटाटे सोलून घेते आणि आज ना देवांश पण आलाय, कारण त्याला जरा सर्दी झाली ना, म्हणून त्याला दवाखान्यात न्यायचं होतं, म्हणून देवांश पण आलाय. आज आहे मकर संक्रांत. तर आम्ही थोडंफार इथली तयारी करून घरी जाणार आहेत मकर संक्रांत पूजा करायला. तर खण वगैरे सगळं असं आणलेलं आहे. तर देवांशला दवाखान्यात नेऊन त्याला मग आम्ही जाताना घरी न्यायचं आहे. तर देवांश इथं आलाय. तर बघा किती कडकड करायला लागलाय, तुम्हाला दाखवते मी. तर बघा इथं यांना घाम किती आलाय. इथं बघा असं बटाट्याचं पोतं आणलंय. तर 40 किलो बटाटा आहे. तर इथं असं पोतं उचलून आणलंय. तर माझ्या नवऱ्याला बघा किती घाम आलाय. चला बाबा ठेवून टाकू साईडला तू येडा. तर इथं बघा असं आपला गाडा आहे. इथं असं गाळा आहे. गाड्यामध्ये सगळी तयारी करायची आणि बाहेर गाड्यावर नेऊन वडापाव सोडायचे गरमागरम. पोळी खाल्लाव का तुम्ही असं म्हणायचं. तर चला आता बटाटे अशी शिजवते मी. इथं मी असं ना बटाट्याला ना मी असं साल काढून बटाटे शिजू घालते. तर असं 2-3 कुकर लावत असते. कुकरमध्ये फास्ट शिजतात पातेल्यापेक्षा. तर इथं साल काढायला लागले. इथं साल काढले. तर इथं ह्या आधीचे बटाटे आहेत, हे आधी संपवणार आहे. तर आपली शेगडी वगैरे सगळं इथंच आहे. सगळी तयारी झाली की बाहेर न्यायचं आणि मग तयारीला लागायचं. तर बघा इथं असं साल काढायला लागली बटाट्याची. कारण ना साल काढून घेतली ना, परत लगेच उकडलं की डायरेक्ट मॅश करायचे, म्हणजे त्या वड्याची चटणी बनवायची आणि पटकन गोळे करून साली सगळं टाकलं की सगळं चटका देत बसतं. मग ते सोलताना लय प्रॉब्लेम होतोय गरम गरम, म्हणून असं करत असते. तर मैत्रिणींनो 2 दिवस झालं व्हिडिओ डेली ब्लॉग पोस्ट नाही केला, कारण व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही. लोड व्हायला लागलाय. तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करते, कारण भरपूर लोड पडतंय, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काय टाइमच भेटत नाही. तर व्हिडिओवर असंच कंटिन्यू राहत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आज लाडू आलाय माझ्यासोबत. लाडूला आणखी दवाखान्यात न्यायचंय. लाडोबा कारण येताना दवाखान्यात घेऊन आणा म्हणलं होतं, पण दवाखान्याचा टायमिंग 10 ते 2 आहे. 2:30. त्याच्यामुळे आता घरी जाताना घरी जायचंच आहे व्यवसायाला. तर जातानाच त्याला दवाखाना करून मग घरी घेऊन जातो. तर बघा मैत्रिणींनो, हे जे बटाटा साल काढायचं असते ना, ते तुटलंय. तर मी एवढ्या ह्याच्यावर साल काढते, 5-5, 7-7 किलो बटाट्याची. नवऱ्यानं अजून माझ्या आणला नाही. 10 रुपयाचं. 10ला नाही, ती 50 रुपयाला आहे. 10 रुपयाला पण मिळतंय. ती असं तुटके भेटते ती. मग ए लाडोबा बघा आता काढतो सुद्धा नाही मला. ए देवांश गर्दी आहे थोडीशी. तर आज जरा कमी शिजवणार आहे बटाटे, कारण आज सण असल्यामुळे एवढं गिराईक नाही येणार. कारण प्रत्येकाच्या घरी भाजी हे सगळं केलेलं असते, त्याच्यामुळे आज कमी शिजवणार आहे बटाटे. कारण वेस्ट जायला बटाटे ही महाग आहेत मार्केटची. 25 रुपये किलो आहे बटाटा. मग ते बी जास्त घेतात ना, आपल्याला 25 न आता 30च्या खाली बटाटा नाही. 30च्या पुढंच असतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या, मी गोड गोड बोला, चांगल्या चांगल्या कमेंट करा. का?
लाडू पण म्हणते देऊ नको त्यांना मग येड सगळ्यांना द्यायचं असते सगळ्याला द्यायचं असते बाळा, सगळ्याला वाटायचं मग आपण खायचं. देवांश मातीत खेळू नका बाळा. बघा, इथं आले की मातीत खेळतंय असं. म्हणून त्याला तर वाळू माती काय मग त्याला काय खायला. मग काय खेळायचं काय, सगळीकडेच माती असते. पण इथं वाळू आहे. वाळू आहे इकडे इकडे कोण निघालायचं. हे बघा, तर एक इथं 2 आणि हे मध्ये आम्ही 3. दोन्हीच्या मध्ये आम्ही. चला तर मग तर चला, भेटू आपण. असं माझ्या चॅनलशी कनेक्ट करा, खूप सबस्क्राईब द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय. हे बघ, बघ, बघ. ए, पप्पाकडे बघ, पप्पाकडे बघ, बघ, बघ. बघ, बघ, डोळे 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 बघ. काय व्हायला आगड्या. तर आम्ही असं आता घरी जाता जाताना लाडूला दवाखान्यात घेऊन आलोय. तर लाडूला इथं कप झालेत म्हणून ना डॉक्टरांनी सांगितलंय की वाफ द्यायची. तर इथं लाडूला वाफ द्यायला चालू आहे. तर लाडू वाफ देताना बघा किती मज्जा करतोय, त्याला जरा पण कशाची भीती नाही. तर इथं माझा हात अवघडला म्हणून ह्याने धरून बसलेत त्याला. तर बघू शकताय. तर इथं आहेत असे आपले डॉक्टर, हे डॉक्टर आहेत. तर अशा प्रकारे लाडूची वाफ द्यायची झालेली आहे. तर चला बाय.